हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना एक ससा टोपी पण थोडी वेगळ्या प्रकारची जी आतापर्यंत कोणी सांगितली नसेल. तर त्या टोपीचं मी कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि अशा ज्या गोल राऊंडच्या टोप्या असतात ना तर त्या ना लहान मुलांना इतक्या परफेक्ट बसतात ना, एकदम छान पण दिसतात आणि कुठे कान वगैरे पण उघडा राहत नाही, प्रॉपर झाकला जातो. तर चला सुरू करूया. तर ही टोपी मी ना 5 ते 6 महिन्याच्या बाळासाठी शिवते. डोकं थोडं मोठं होतं त्याचं, तर त्या हिशोबाने मी इथं कटिंग आणि स्टिचिंग दाखवत आहे तुम्हाला. आणि लहान बाळ असेल मोठं बाळ असेल तरीसुद्धा काय करायचं ते पण सांगणार आहे. तर इथं बघा एक अस्तर आणि एक मेन फॅब्रिक असं मी घेतलेलं आहे. आणि हे जे आपल्या घरातलं मोठं ताट असतं ना बघा 13 इंचाचं, तर त्या ताटाच्या बाजूने 1-1 इंच राहील ना, तर ह्याप्रमाणे मी कटिंग केलं आहे. तर पूर्ण आपला सर्कलचा जो गोल आहे ना तर तो 14 इंचाचा इतका आहे. आणि हे 6 महिन्याचं ते 1 वर्षाच्या बाळापर्यंत बसून जातं, सहज टोपी बसतात. असं प्रॉपर काही नाही की ह्या मेजरमेंटनुसार कटिंग केलं तर तुम्ही 5च महिन्याच्याला घालू शकता, किंवा आता बाळाचं डोकं किती मोठं आहे त्या हिशोबाने सुद्धा असतं. तर आता बघा असं मधून फोल्ड करायचे दोन्ही कपडे, ह्या साईडने 3 इंच या साईडने 3 इंच. आता ही ते बघा लक्षात ठेवायचं, इथं जसं बाळ मोठं असेल तसं 3.5 घ्यावं लागतं, लहान असेल तर 2.5ही घ्यावं लागतं, एकदम न्यूबॉर्न असेल तर तुम्ही 2.25 पर्यंतही घेऊ शकता. ठीक आहे. आता हा कट कसा द्यायचा ते तुम्हाला समजलंच असेल. त्यानंतर मग आता बघा मेन पार्ट आहे ना तर तुम्ही खणाचा वापरला आहे जो की सरळ आहे आणि त्याच्यावरती अस्तर ठेवला आहे. आता पूर्ण जसं आपण कटिंग केलं आहे ना तर तसं पूर्ण शिलाई करायची. अगदी 1-1.5 इंच इथं मोकळं ठेवायचं आहे जे आपण पलटी करणार आहोत. आणि पूर्ण राऊंडला तुम्ही कट दिले तर चालतील. कट दिल्यामुळे काय होतं ना, इझिली हा जो गोल आहे ना तर तो पलटी होतो, कुठे रिंकल वगैरे येत नाही. त्याआधी मी इथं बाहेरचा सगळा कपडा आहे ना तर तो कट करून घेतला. तर आता हा जो गोल मी पहिल्यांदा ताटाचा ठरवला तर तो मी लहान मुलगा जर असेल किंवा लहान बाळ असेल ताटापेक्षा थोडंसं कमी घेते. म्हणजे एकदम न्यूबॉर्न बेबी जरी असेल ना तरी 11.5-12चा गोल वापरायचा आहे. त्यानुसार 1.5 वर्षाचं वगैरे असेल तर तुम्ही इथं 18 इंचाचा गोल वापरू शकता. आणि त्याच्यानंतर जसं जसं वय वाढत तसं तुम्ही 20 असं वगैरे गोल वापरू शकता. जो ताटाचा आपण गोल घेतला होता तो आणि परफेक्ट टोप्या बसतात बरं का. आणि हे बघा आता इथून जी शिल्लक जागा राहिली होती तिथून मी आता हे टोपी पलटी करून घेते, म्हणजे सरळ भाग आपला बाहेर येईल. हे बघा आता ने प्रॉपर असं ना सरळ करून घ्यायचं. तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे टोप्या शिवल्या जातात, पण मला असं वाटतं की ही जी राऊंडवाली जी टोपी राहते ना तर ती जरा जास्त परफेक्ट डोक्याला बसते. तर शक्यतो मी माझ्या कस्टमरला हीच देत असते जेणेकरून ती छान बसावी. त्यानंतर आता बघा जिथे ओपन राहिलं होतं ना तर तिथून आतमध्ये कपडा टाकून ना आता पूर्ण सर्कलला अशी कडेनी दाबटीप द्यायची. बघू शकता पूर्ण साईडला आपल्याला इथं दाबटीप देऊन घ्यायचे. आणि त्यानंतर मग आता आपल्याला एका कडेपासून एक अर्धा ते पाऊण इंच सोडून अशा छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या आहेत. आता बघा तुम्ही जरी सर्कल 14 इंचाचा वापरला तरी तुम्ही ही लहान मोठ्यासाठी सुद्धा टोपी बनवू शकता. कसं तुम्हाला सांगते, थोड्या दाबून प्लेट टाकल्या तर छोट्यासाठी होते, थोड्या लांब प्लेट टाकल्या तर मोठ्यासाठी होते. प्लेट टाकल्यानंतर हे बघा ही इकडं जो पार्ट होता ना तर तो अगदी असं सरळ आला पाहिजे, जे आपल्या पाठीमागच्या मानेला बसणार आहे. तर ते गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर इथं मी ग्रीन कलरचे 2 कपडे घेतलेत, एका कानासाठी दुसऱ्या कानासाठी 2, आणि अस्तरचा एक घेतलाय. कॅनव्हास पण इथे एक वापरायचा आहे, पण सध्या माझ्या घरात कॅनव्हास नव्हता तर मी इथं कॅनव्हास स्किप केलाय पूर्णपणे. तर दोन्ही जी मेन फॅब्रिकची कपडे आहेत तर खाली ठेवले, त्याच्यावरती अस्तर ठेवला, असा कानाचा शेप दिलाय. साधारणतः 5 इंच इतका मी इथं घेतलाय, पण मला असं वाटतं याच्यापेक्षा थोडा छोटा म्हणजे 4.5 इंचाचा घेतला तर अजून परफेक्ट होईल. तर आता इथे मी कट्स पण दिले. आणि आता याला बघा जे मेन फॅब्रिकचे 2 पार्ट आहेत त्याच्यातून आपल्याला पलटी करायचं, म्हणजे आपला अस्तर दिसणार नाहीये. हे बघा असं, आणि काहीतरी कशाच्या तरी मदतीने असं कोणा बाहेर काढायचा जो आपला कानाचा शेप दिसतो प्रॉपर. ह्याच्यामध्ये कॅनव्हास टाकलं ना तर उभं राहण्यासाठी, जो कान उभा राहतो ना तर त्याच्यासाठी जास्त मदत होते. माझ्याकडे नव्हता, पण मी ही ट्रायलसाठी टोपी शिवत होती, पण ती इतकी परफेक्ट होईल असं मला वाटलं नव्हतं. तर सगळ्यात पहिलं मी दोन्ही कान रेडी करून घेतले. त्याच्यानंतर मी 2.5 इंचाची एक पट्टी घेतली, तिला पहिल्यांदा डबल फोल्ड केलंय. आणि आता मी उलट्या बाजूने लावते टोपीच्या, म्हणजे ज्या साईडने आपण अस्तर जोडलेला आहे त्या साईडने लावते. हे बघा, आणि या साईडला सुद्धा डबल फोल्ड करण्यात का कपडा सोडून उरलेली पट्टी मी इथं कट करून देते. तर इथे आता सरळ भागाकडे घेतली मी, आणि त्याच्यानंतर याला असं एक फोल्ड करून दुसरा फोल्ड याच्या वरती मी करणार आहे. आपली जी प्लेट टाकताना जी शिलाई आली ना तर त्या शिलाईच्या वरती
हे बघा, आता कानाचं मार्किंग करायचं आहे. पलीकडच्या साईडनी साधारणतः 3 इंच सोडून, अलीकडच्या साईडनी 3 इंच सोडून, किंवा मग मधूनच ह्या साईडने 2.5, ह्या साईडने अजून 2.5 मधून टोपी बरोबर करून तुम्ही तर कान जे आहेत ना त्याचं मार्किंग करून घेऊ शकता आणि इथं बसवू शकता. हे बघा, असं मी कानाचं जे आपण रेडी करून घेतले होते तर ते दोन्ही साईडला इथं मी बरोबर याच्या आतमध्ये, शिलाईच्या आतमध्ये आपले कान जाणार आहेत. हे बघा, याच्यामुळे ससा टोपीला एक वेगळाच लुक येईल आणि ते दिसायलाही टोपी जरा छान आणि मस्त दिसत होती. तर मी ट्रायलसाठी केली होती, पण मला अपेक्षा होती त्याच्यापेक्षा खूप जास्त छान बसली बाळासाठी. तर हे बघा, आता इथं मी शिलाई देऊन घेतली. आता इथं लेसची गरज नाही आहे किंवा तुम्ही नाही लावली तरी चालेल. तर मी 2 दोऱ्या इथं तयार करून घेतल्या होत्या बघा. तर त्या 2 दोऱ्या मी इकडच्या साईडला आपलं होल आहे, रिकामा आहे, तर त्या होलच्या आतमध्ये टाकायचं आहे आणि मग इथलं हे शिलाई कंप्लीट करायची आहे. 2-3 वेळा लॉक करायचं म्हणजे बंद जे आहेत ना तर ते लवकर तुटत नाही. त्यानंतर मी तर 2-2 इंचाचे 2 चौकोन घेतलेत ज्याचे आपल्याला लटकन लावायचे आहेत बघा. तर इथं मी अशी लटकन लावून घेते आणि जी आता मी एक वरतीना लेस लावणार आहे जी की ऑप्शनल आहे, नाही लावली तरी चालेल, पण थोडा लुक छान यावा म्हणून मी लावून घेणार आहे. आणि ह्या टोपीची किंमत माझ्याकडे 100 रुपये आहे. बाळाला परफेक्ट बसणार याची 100% खात्री, कारण की मी आधी बाळाचा फोटो घेते, त्यानुसार त्याचं मेजरमेंटनुसार शिवत असते किंवा मग वयानुसार शिवते. तर हे बघू शकता, इथं अशा प्रकारची एक माझ्याकडे समोसा लेस आहे, तर ती मी इथं अटॅच करून घेते बघा. नाही दिली तरी नाही लावली तरी चालतंय, पण जरा लुक येत होता आणि खण आहे तर खणाला थोडंसं गोल्डनचा काहीतरी शेड लावला ना तर ते खण जरा उठून दिसतं, तर त्यासाठी मग मी लावायचं ठरवलं. तर ही ससा टोपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. आणि आवडले असेल याचं कटिंग आणि स्टिचिंग तरीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी आता रोज थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे रोज एक वेगवेगळ्या प्रकारची टोपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर हे बघू शकता, सुंदर असे आपले कान इथं रेडी झालेत. आता ही लूज बसली थोडी तांब्याला, कारण ह्या तांब्याला जर परफेक्ट येत असेल ना तर ती न्यूबॉर्न बेबीसाठी आहे समजून जायचं, थोडी मोठी होती म्हणून लूज बसते.